नमस्कार. मधुराव भाग 10 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर 11 झाल्यानंतर परत 10 वर मी कशी आले असं तुम्हाला वाटेल, पण तुम्ही सगळेच साक्षीदार आहात की मागच्या रविवारी जरा गोंधळ झाला होता आणि त्यामुळे आपण तोच भाग पुन्हा करतोय आणि म्हणून मी तेच कपडे घालून आलेली आहे आणि त्याच उमेदीनं, त्याच ऊर्जेनं आजचा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. त्यावेळेला सुद्धा काहीतरी एक नवीन गंमत मी तुमच्यासाठी घेऊन येणार होते. तशीच या कार्यक्रमाची आज सुरुवात आपण एका वेगळ्याच गमतीशीर गोष्टीतून करणार आहोत. ती काय आहे ही गोष्ट जाणून घेण्याआधी आपण मी वाचन आधी करते. सगळ्यात आधी मी पहिली कविता सादर करते. कवितेचं नाव आहे आस. ओसरत्या दुपारी अवचित पाऊस दाटून आला. ओसरत्या दुपारी अवचित पाऊस दाटून आला. चमकत्या किरणांवरून अवचित पवन धावून आला. ओसरत्या दुपारी अवचित पाऊस दाटून आला. चमकत्या किरणांवरून अवचित पवन धावून आला. का कोण जाणे, का कोण जाणे, मला वाटलं तू येशील. का कोण जाणे, मला वाटलं तू येशील. चिंब भिजलेली विसावशील माझ्या कुशीत. तनानं मनानं ओलेती. का कोण जाणे, मला वाटलं तू येशील. चिंब भिजलेली विसावशील माझ्या कुशीत. तनानं मनानं ओलेती. पण तू नाहीच आलीस. पण तू नाहीच आलीस. पाऊस मात्र परत डोळ्यात दाटून आला. पाऊस मात्र परत डोळ्यात दाटून आला. कुठेतरी खोलवर मनात उद्याची आशा रुजवून गेला. ही एक कविता होती आणि मी लगेच दुसरी कविता सुद्धा सादर करणार आहे. आणि ही कविता आहे, या कवितेचं नाव आहे वणवण. कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आत्ता जे काही चालू आहे त्यावरच कुठेतरी भाष्य करणारी आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणारी अशी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे वणवण. काळी पिशवी त्याच्या खांद्यावर, काळी पिशवी त्याच्या खांद्यावर, कळकट पोर तिच्या कडेवर. काळी पिशवी त्याच्या खांद्यावर, कळकट पोर तिच्या कडेवर. दोघेही चाललेत त्यांच्या घराच्या वाटेवर. त्यांच्या फाटक्या संसाराचं मळकट बोचकं घेऊन डोईवर, त्यांच्या फाटक्या संसाराचं मळकट बोचकं घेऊन डोईवर. अनवाणी लेक त्यांच्या मागे फरफटत. काळी पिशवी त्याच्या खांद्यावर, कळकट पोर तिच्या कडेवर. दोघेही चालतायत त्यांच्या घराच्या वाटेवर. त्यांच्या फाटक्या संसाराचं मळकट बोचकं घेऊन डोईवर. अनवाणी लेक त्यांच्या मागे फरफटत. मजल दर मजल मैलांचा हा प्रवास, मजल दर मजल मैलांचा हा प्रवास. भविष्याची चिंता अन वर्तमानाची आस, भविष्याची चिंता अन वर्तमानाची आस. प्यायला ना पाणी नाही पोटी घास. सेठ म्हणाला नोकरी सोडा, सेठ म्हणाला नोकरी सोडा. घरमालक म्हणाला घर सोडा. सेठ म्हणाला नोकरी सोडा, घरमालक म्हणाला घर सोडा. पोलीस म्हणतोय रस्ता सोडा. अहो आम्हाला फक्त आमच्या घरी सोडा. खूप स्वप्न बघितली होती घराकडून मुंबईला निघालो तेव्हा. खूप स्वप्न बघितली होती घराकडून मुंबईला निघालो तेव्हा. माय म्हणाली होती नको राजा, आपली मीठ भाकरीत चांगली, कशाला मृगजळाची इच्छा. माय म्हणाली होती नको राजा, आपली मीठ भाकरच चांगली, कशाला मृगजळाची इच्छा. एका साथीचं निमित्त फक्त, एका साथीचं निमित्त फक्त संपून गेलं सर्व काही. एका साथीचं निमित्त फक्त संपून गेलं सर्व काही. कामही न उरलं, घरही न राहिलं. उद्याच्या दिवसाची भ्रांत उशाला, अंगावर पांघरून चिंता युगायुगांची. कामही न उरलं, घरही न राहिलं. उद्याच्या दिवसाची भ्रांत उशाला, अंगावर पांघरून चिंता युगायुगांची. कळेल आता सर्वांना, कळेल आता सर्वांना या कर्मवीरांची महती. कळेल आता सर्वांना या कर्मवीरांची महती. असताना होते ते, असताना होते ते, मात्र आता जाणवेल कमी, आता जाणवेल कमी. ह्या दोन कविता आता मी सादर केल्या.
मला खात्री आहे रोहित, तू ऐकतोच आहेस, तू पण पहिल्यांदा ऐकल्यास या कविता. हो आपल्याला असं म्हणजे तुला असं वाटलं ना की ही कविता कुठल्या तरी एका माणसाने लिहिली आहे, हो खरंच. पण असं नाहीये. हीच गंमत आहे. मधुरावच्या निमित्ताने अजून एक वेगळा उपक्रम तुमच्या समोर आणण्यासाठी मला खरंच खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय की ही कविता जरी तुम्हाला एक वाटली किंवा या दोन्ही कविता जरी एकेका माणसाने लिहिल्यात असं वाटलं, तरी सुद्धा या दोन्ही कविता 6 जणांनी मिळून लिहिल्यात. आहे की नाही गंमत? आता ही काय गंमत आहे हे जाणून घेऊया आपण या 6 जणांकडून. सगळ्यात आधी मी आमंत्रित करते रुपाली गोरे, डॉक्टर आहेत या. रुपाली ताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. या हे काय प्रकरण आहे? तुम्ही 6 जण मिळून काय करता नेमकं? हे अर्थात आम्ही आता बघितलं, वाचलं, अनुभवलं, पण तरी सुद्धा तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि या 6 जणांना आम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे. जरूर. ऍक्च्युली लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अचानक मी डेंटिस्ट आहे, प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे आणि अचानक मोकळा वेळ मिळाला आणि त्यामुळे जुने थोडे दिवाळी अंक राहिलेले वाचायला घेतले आणि त्याच्यात एक चंद्रकांत खोत यांच्यावरचा एक लेख माझ्या वाचनात आला, ज्याच्यात एक भन्नाट कल्पना होती की ते 5-6 जण मित्र भेटायचे आणि त्यावेळेला एक ओळ लिहून ते कविता पूर्ण करायचे. तर मला अचानक त्याच्यावरून सुचलं की आता सगळ्यांकडे वेळ आहे, व्हॉट्सअप सारखी साधनं आहेत, तर माझ्या बालमोहन मधल्या काही वर्गमित्र मंडळी जी थोडीफार कवी, लेखक किंवा आवड असलेली, त्यांना मी ही कल्पना ऐकवली आणि सगळ्यांनाच ती खूप आवडली आणि त्यामुळे आम्ही कोकाली असा एक आता म्हणजे कोविड काळातील लिखाण असा एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला 6 जणांना मिळून आणि त्याच्यातनं आम्ही हे कविता करायला म्हणजे विविध प्रयोग केले आणि मजा आली खूप त्या सगळ्या. काही जणांना घेऊन येणार आहोत आणि सगळ्यात आधी मी आमचा जो सगळी टेक्निकल बाजू सांभाळतो मनीष नेने, तो दिसत नाही पण त्याचंही तेवढंच कौतुक खरं तर करायला हवं, कारण ही काही सोपी गोष्ट नाही. जरी आपण सगळेजण सध्या या माध्यमातून एकमेकांशी बोलत असू, मीटिंग्स करत असू, तरी सुद्धा लाईव्ह जाताना या सगळ्या गोष्टी सांभाळणं हे खरंच कठीण आहे. त्यामुळे मनीष, तुझं खूप खूप कौतुक आमच्या सगळ्यांकडनं. आणि मी आता तुला विनंती करते की आम्हाला 6 जणांना तुला दाखवता येईल का, सगळ्यांना बघता येईल का? हाय सगळ्यांना, खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे आता रुपालीताई, मीच तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही सगळ्यांची ओळख करून द्या. हो जरूर. आणि आम्ही सगळेच बालमोहन मध्ये एकत्र होतो आणि आता वेगळ्या वेगळ्या व्यवसायात आहोत. अमित भिंगारे. हाय, गुड इव्हनिंग. नमस्कार, स्वागत. नमस्कार. नमस्कार. गीता देसाई उर्फ अनुजा खानोलकर. नमस्कार गीता ताई. मनोज कुलकर्णी. हाय, नमस्कार. अपर्णा करमळकर. नमस्कार. नमस्कार अपर्णा. आणि भालचंद्र धनावडे. नमस्कार भालचंद्र दादा. नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमित दादा, तुम्ही काय करता? मी टेलिकॉम फील्ड मध्ये आहे, सिनियर मॅनेजमेंट लेवलला. प्रोफेशनली मी टेलिकॉम ह्या फील्ड मध्ये काम करतो सध्या. बेसिक इंजिनियर आहे. तुम्हाला काय मजा येते का? हा एक नवीन उपक्रम तुम्ही सुरू केलाय. प्रचंड प्रचंड मजा येते. म्हणजे आयुष्यामध्ये मी कधी कविता प्रकार केलेला नव्हता, पण या निमित्ताने तो एक फार चांगला एक उपक्रम झाला असं म्हणता येईल. वा, मस्त. गीता ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय करता? मी ऍक्च्युली काउन्सिलर आहे, पण वयाच्या 14व्या वर्षापासून मी लिहिते. बर. जर काउन्सिलर झाले नसते तर कदाचित लेखक वगैरे तुमच्या सिरियल साठी वगैरे झाले असते. वा वा, म्हणजे कोणीतरी एक्सपिरियन्स्ड आहे तुमच्यामध्ये. मनोज दादा, तुम्ही सांगा, तुम्ही काय करता? माझे स्वतःचे 2 बिझनेसेस आहेत, एक रिक्रुटमेंटचा आणि दुसरा हॉस्पिटॅलिटी मध्ये आहे. आणि हे कविता मला वाचायला आवडतात आणि शाळा सुटल्यानंतर काहीही लिहायचा मला प्रचंड कंटाळा आहे. फक्त हे रुपाली, जिला आम्ही आमचं मॉनिटर म्हणतो, रुपालीने सांगितलं म्हणून आम्ही म्हटलं की चला आपण हे करूया आता. वा वा वा, पुन्हा एकदा तुमची शाळा भरते आणि मॉनिटर पण आहे.
कुठेतरी आपण या सगळ्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा तरुण झालोय आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. ही किती आशेची बाजू आहे असं मला वाटतं. अपर्णाताई, तुम्ही सांगा, तुम्ही काय करता? माझे 2 व्हर्टिकल्स आहेत. मी शेअर मार्केट करते, त्याच्याच बरोबर मी लँड डेव्हलपमेंट मध्ये पण आहे. आणि हा आमच्यासाठी खूप सुंदर उपक्रम होता. रुपालीने खरंच, ती मॉनिटर आहे आमची, शाळेमध्ये होती आणि तिने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. कधी कधी आवडायचं नाही तिचं बोलणं, पण तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही पोएम्स केल्या आणि खरोखर सुंदर झाला हा उपक्रम आमचा. आणि आता भालचंद्र दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय करता? एक थोडस मी तिने सांगितल्याप्रमाणे असं नाहीये. आम्ही सुरुवात केली तेव्हा पहिली ओळ मी दिली, पण मी बेसिक रूल्स दिले होते, पण वेळोवेळी प्रत्येकाने वेगळे वेगळे आम्ही प्रयोग केले, त्यामुळे एवढंच एक. भालचंद्र दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय करता? मी सेंट्रल एक्साइज म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, आता सेंट्रल जीएसटी झालं त्यात मी सुप्रिंटेंडेंट आहे. आणि माझं जे काम आहे ते लॉ एन्फोर्समेंट या विषयाशी संबंधित आहे. ते टोटली वेगळं होतं. मला खात्री आहे की तुमचे सगळे 5ही मित्र मला नक्की या बाबतीत पार्टी देणार आहेत की तुम्ही सलग 2-3 वाक्य माझ्याशी बोललात. कारण मला खात्री होतं की भालचंद्र दादा फार बोलणार नाही, पण तरी तुम्ही सलग 3-4 वाक्य म्हटलं. याबद्दल तुम्ही सगळ्या बाकी काय तुमचं ग्रुपचं नाव? कोविड काळातील लिखाण. कोविड काळातील लेखक किंवा लिखाण. कोकाली पार्टी आहे. नक्की नक्की नक्की. आता आपण सगळ्यात आधी प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि मग या गप्पा अशाच पुढे चालू ठेवूया. रोहित, काय रिॲक्शन्स आहेत सगळ्यांच्या? अगं इथे ना, मी तर सांगतो, दर सेकंदाला कोणाची तरी कमेंट येत चालली आहे आणि सगळ्यांना हा इनिशिएटिव्ह फार आवडलाय. म्हणजे आत्ताची सगळ्यात लेटेस्ट जी कमेंट आहे ती रुजुता सुकलीकर देशपांडे यांनी लगेच म्हटलंय, व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आणि कीप इट अप. सुनीता अघोर आहेत, त्या म्हणतात की खूपच छान उपक्रम आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि कवितेबद्दल सुद्धा त्यांनी असं म्हटलं, आज कविता खूपच मस्त होती, अभिवाचन छानच होतं, कविता मधुरा तुझ्या उत्तम अभिवाचनाने डोळ्यासमोर उभी राहिली. आणि ह्याच्यानंतर जेव्हा तू सरप्राईज रिव्हील केलंस तेव्हा सगळ्यांनीच असं ते जे स्टिकर किंवा असं ते पाठवतात ना, थम्सअप आणि हार्ट्स वगैरे, तसंच सगळ्यांनी पाठवलंय. सो असं चालू आहे इथे कमेंट सगळ्यांच्या. मला या निमित्ताने एक शेअर करायचंय आता, म्हणजे रुपालीताईंची ही जी आयडिया होती, तसंच या लॉकडाऊनच्या निमित्ताने मी आणि माझ्या जे सगळे फ्रेंड सर्कल मधले लोक आहेत, आम्ही सगळे लेखक आणि कवी जे सगळे आम्ही काही, आमचा जो ग्रुप आहे, त्यांनी पण आम्ही हेच एक सुरू केलं होतं की आम्ही प्रोजेक्ट स्टोरी मेकर नावाचं गुगल डॉक्स वरती प्रत्येक जण एकच वाक्य लिहायची मुभा आहे आणि एक कथा आम्ही सुरू केली आहे. त्या कथेचा आशय कोणालाही माहित नाहीये, ती कथा कुठे जाईल कुणाला काही माहित नाहीये, आणि असे आम्ही 13 लोक मिळून एक कथा लिहितोय. अरे वा, क्या बात आहे. आपण नक्कीच रोहित त्याचा सुद्धा अंतर्भाव आपल्या या कार्यक्रमामध्ये करून घेऊया. छान वाटतंय. नवीन पिढी जी तयार होते त्यांनी सुद्धा कुठेतरी हा प्रयत्न केलाय. जे आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळेजण खूपच मोठ्या पदावर आहात, वेगवेगळी कामं करता आहात, तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येकाला एक हौस असते आणि तुम्ही जसं कविता लिहिली आहे तशी प्रत्येकाला एक आस असते की आपण काहीतरी करावं, आपण काहीतरी, आणि अर्थात मनोरंजन किंवा आपल्या भावना व्यक्त करणं ह्याच्यासारखं दुसरं माध्यम नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला खूप छान वाटतंय की तुम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून तुम्ही हे सांभाळताय. पण मला तुम्ही मगाशी म्हणताना म्हणालात, अर्थात असा एखादा उपक्रम करायचा असेल तर आपल्याला थोडंसं रूल्स पाळावेच लागतात, कारण नाहीतर मग पण भावना व्यक्त करताना रूल्स आले की खरंच सुचतं का? आणि हे काय आहेत नेमके रूल्स, हे पण मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या साहित्यकारांकडून. रूल्स म्हणजे फक्त सुरुवात करताना एवढंच ठरलं होतं की पहिली ओळ मी द्यायची आणि मी त्या आठवड्याकरता किंवा असे काही एक बेसिक रूल्स केले की दिवसभरामध्ये प्रत्येकाने एक ओळ लिहिल्याशिवाय दुसरी राऊंड सुरू नाही करायची. सो जास्तीत जास्त 2 किंवा 3 राऊंड्स होतील, 12 किंवा 18 ओळींची कविता होईल. आणि मग असं ठरलं की प्रत्येकाने त्या दिवशीचा जो पहिली ओळ लिहील त्यांनी त्या दिवशीचा काहीतरी एक जो प्रयोग असेल किंवा नियम असेल तो सकाळी शेअर करायचा आणि मग ती कविता करायची. आणि गीता आणि मनोज त्याच्यावर थोडं आणखी सांगा ना,
आता ते तुम्ही कोणी तुमच्यापैकी कोणी सांगा की तुम्ही हे ज्या वेळेला लिहिता मी कसं ठरवून की आठवड्याला एक कविता करायची का कसे भेटता तुम्ही आणि काय नक्की काय ठरवून सुरुवात करता? नाही, आम्ही भेटलेलो म्हणजे हे लिखाणाला सुरुवात केल्यानंतर आम्ही भेटलेलो नाहीये अजूनपर्यंत. मीटिंग तर व्हिडिओ मीटिंग थ्रू भेटणं. हा, आम्ही फक्त व्हिडिओ मीटिंग थ्रू 1 किंवा 2दा भेटलोय. पण गंमत अशी की आम्ही गेली 40 वर्ष एकमेकांना ओळखतोय ना, त्यातून आम्ही भेटो किंवा न भेटो आम्हाला दुसरा काय सांगतोय किंवा काय समजू शकेल हे आम्हाला पूर्ण कल्पना आहे. बरोबर. त्यामुळे आम्हाला भेटलंच पाहिजे अशी काही हे नाहीये याच्यामध्ये खरं म्हणजे. पण एकंदरीत मजा आली या सगळ्यात. गीता, तुला काय सांगायचं? हो, मला ह्याच्यावर एवढंच सांगायचंय की जसं आता मनोज आत्ता म्हणाला की आम्हाला भेटायची काही गरज नाही, तर शाळेत असताना सुद्धा मनोज हा फक्त गोष्टी सांगण्यासाठी आम्हाला म्हणजे गोष्ट सांगणार म्हणजे मनोज हे समीकरण झालेलं होतं. त्याच्यामुळे आता सुद्धा जेव्हा कविता लेखन जेव्हा चालू झालं तेव्हा मनोजला काय अपेक्षित असेल किंवा आता मनोजच्या डोक्यात काय येईल एक साधारण जजमेंट असायचं आमचं. त्याच्यामुळे हे हळूहळू पुढे पुढे गेलं, रंगत गेलं आणि एंड ऑफ द डे आम्ही त्याच्यावर चर्चा करत गेलो. आणि मग तुम्ही साधारण कसं म्हणजे ठरवून आता अमित दादा तुम्ही सांगा की आठवड्याला एक कविता लिहिता अर्थात आता 2 महिने झाले आपल्याला लॉकडाऊन मध्ये, पण तरी सुद्धा काय असा काही नियम आहे का त्या बाबतीत? नाही, आठवड्याला असं नव्हतं, पण आम्ही दररोज एक नवीन विषय किंवा नवीन कोणाचा तरी विचार घेऊन ती कविता चालू व्हायची. त्याच्यामध्ये काही विषय असतात, जसं आता तुम्ही कविता वाचल्यात त्याच्यामध्ये विषय होता, त्यामुळे असं पूर्वनियोजित काहीच नव्हतं. त्या दिवशी स्पॉन्टेनियसली जो विचार येईल किंवा जे वाटेल त्याच्याबद्दल ती कोणाकडनं तरी ओळ यायची आणि त्याच्यावरनं ती पुढे आम्ही घेऊन जायचो त्याला. सत्य शेवटी फक्त एवढंच व्हायचं की एंड ऑफ द डे कोणाचं काही त्याच्यावरती इनपुट यायचं. म्हणजे जर का मी एक ओळ दिली असेल आणि त्याच्यात काही शब्द असेल किंवा ते पूर्ण जी ओळ असेल तर त्याचा सिक्वेन्स किंवा त्याचा जो येणारा अर्थ असेल तो आणखीन चांगला करण्यासाठी कोणाकडनं काही विचार आला तर तो मी इनकॉर्पोरेट करून घ्यायचो त्याप्रमाणे, थोडासा त्यामध्ये ऍडजस्टमेंट करायचो. त्यामुळे त्या कवितेला एक चांगली बांधणी व्हायची. त्यामुळे मजा यायची. भांडणं किती झाली किंवा मतभेद किती झाले? खूप 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 आमची भांडणं व्हायची, कारण काय प्रत्येकाचे विचार वेगळे असायचे. त्यामुळे मी माझ्या विचाराने काही ओळी लिहिल्या असतील तर त्या दुसऱ्याला त्या विचाराने पटतील असं नसायचं. त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की हा शब्द चेंज कर, तो शब्द चेंज कर. जेव्हा आम्हाला योग्य वाटायचं तेव्हा सगळ्यांनी मिळून आम्ही तो डिसिजन घ्यायचो आणि शब्द चेंज पण करायचो. पण शक्यतो आम्ही कोणाच्या भावना चेंज करायचा प्रयत्न त्याच्यात केलेला नाहीये. फक्त सिक्वेन्स आम्ही चेंज करायचो. त्याच्यात थोडासा माझा मॉनिटरचा रोल त्याच्यात थोडासा नाही, भरपूर असायचा. भरपूर होता. असंही झालं होतं की आम्ही सुरुवात केली कविता विनोदी वगैरे अशासाठी, पण ती झाली शृंगारीत असंही झालं होतं. म्हणजे खरंच म्हणजे काढायला गेलो राम आणि बनला हनुमान असं काही ते असतं ना तसं. नाही, आणि मला अजून एक सांगावंसं वाटतं की आमच्या 6 जणांमध्ये आम्ही जेव्हा हा उपक्रम केला तेव्हा शृंगारिक कविता या जास्त चांगल्या झाल्या या वयामध्ये. आणि मागच्याच एपिसोड मध्ये एक शृंगारिक कविता आम्हाला असं वाटलं की ती पहिलीच प्रेम कविता होती का, पण ती लिहिणाऱ्या सुद्धा तुमच्याच वयाच्या होत्या. मला वाटतं असं म्हणतात ना 40-45 नंतर नव्याने पुन्हा एकदा प्रेम बहरायला सुरुवात होते. तर मुरलेलं लोणचं. त्याच्यात मधुरा एक आणखीन गीतानी एक कविता स्वतः लिहिलेली होती, तो एक प्रयोग. गीता जरा सांग ना त्याच्याबद्दल. हो, त्याबद्दलच तिथेच मी येत होते. साधारण एक 25 वर्षापूर्वी मी एक कविता केली होती ज्याचं नाव होतं मी सिगरेट असते तर. मला अशी कल्पना सुचली की आपण ही कविता म्हणजे नियम काय होता की प्रत्येकाने एक ओळ द्यायची रोज सकाळी. बरोबर. माझ्या कवितेची ओळ दिली आणि शेवटपर्यंत सांगितलं नाही की ही कविता माझी आहे म्हणून. मला फक्त गंमत बघायची होती की या कवितेचं नवीन रूपडं कसं होतंय. क्या बात है, क्या बात है. आणि खरंच सांगते मधुराताई, मला इतकी मजा आली एंड ऑफ द डे जेव्हा ती सगळी कविता तयार झाल्यानंतर आपलीच कविता एका नवीन रूपात वाचायला. खूप सगळं. किती छान, किती छान. मला सगळ्यांचं खूप खरंच कौतुक करायचंय, कारण अनेकदा असं होतं ना की आपल्याला लिहायचं असतं, आपल्याला व्यक्त व्हायचं असतं, पण आपण एकटं बसून लिहायला बसतो 1-2 वेळा आणि मग काहीतरी कामामध्ये ते राहून जातं, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपलं आयुष्य पुढे चालू राहतं. पण कदाचित टीम केल्यामुळे किंवा एक तुमचा ग्रुप झाल्यामुळे
हा नियम असल्यामुळे दरवेळेला काहीतरी मग आपण आपल्या डोक्याला खाद्य देतो, थोडंसं आपोआप आपलं वाचन, आपली निरीक्षण शक्ती, या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. आणि मला असं वाटतं की लॉकडाऊनचा जर असाही उपयोग झाला असेल तर नक्कीच त्याच्याकडे आपण सकारात्मकतेने पाहायला पाहिजे. आणि तुमची आस ही कविता वाचताना मला असं वाटलं की ही थोडीशी कदाचित सुरुवातीची कविता होती तुमची. आणि वणवण बरोबर. वाचताना मात्र असं वाटलं की नाही, हे लोणचं खरंच चांगलं मुरलेलं आहे. त्यामुळे मला मी प्रॅक्टिस झाली आम्हाला. भालचंद्र, तुला काही शेअर करायचं आहे का? भालचंद्र दादा, तुम्ही कमी हो, बोलता जरूर. म्हणून मी फार तुमच्याकडे आलेले नाहीये, पण तुम्हाला स्वतःहून म्हणजे मला हे सुद्धा खरं तर त्या निमित्ताने असं वाटतं की कमी बोलणारा माणूस सुद्धा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे माध्यम निवडतोच. त्याच्यामुळे तुम्ही काय सांगाल? नक्कीच निवडतो आणि हे माध्यम निवडल्यानंतर मी जास्त व्यक्त व्हायला लागलो माझ्याच मित्रांशी पण. आणि ऍट द एंड ऑफ द डे आम्ही अजून एक गोष्ट करायचो याच्यात, की एक दिवसा असते त्या दिवसाची साधारण तोच मूड पकडून हं. एका फेमस कवीची, जसं ग्रेस असावे किंवा बिंदा. हा. त्याची कविता आम्ही पोस्ट करायचो, कधी मी करायचो, कधी मनोज, कधी गीता. आणि यातून मग आम्हाला एक त्यांचा जी मांडणी ती बघायची, किंवा तो मूड आपण कॅच केलाय का आजच्या कवितेत. हा. नॉट अ कम्पॅरिझन एक्झॅक्टली, बट एक अजून एक त्याला एक चांगला एंड द्यावा त्या दिवसाला म्हणून. आणि तेही आम्हाला खूप मजा आली ते करताना. वा, ही पण खूप छान गोष्ट आहे. मला असं वाटतं घेण्यासारखी आहे की एकतर या वयामध्ये हे सगळी कामं करत असताना काहीतरी शिकावं, काहीतरी व्यक्त व्हावं, आणि त्यातनं मग वाचन वाढतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कविता आतून स्फुरते हे मान्य आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या काय म्हणे आपल्या झाडाला खत पाणी घालत राहायला पाहिजे. त्यामुळे वाचन असलं पाहिजे, निरीक्षण असलं पाहिजे, आणि हे सुद्धा तुम्ही या निमित्ताने करताय. तर मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचंय. आणि एक खूप छान उपक्रम तुम्ही समर्थपणे चालवताय, असाच तो चालू राहू दे. आणि लॉकडाऊन संपू दे, पण तुमचं व्यक्त होणं थांबू नये, अशी मी आशा करते. आणि तुम्हाला थँक्यू. सगळ्यांना इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हालाही धन्यवाद आम्हाला इकडे Thank you. बोलवल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. 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 मनीष, मी तुला आता विनंती करते की तू आता रोहित सगळ्यांना दिसेल असं रोहितवर आपण लक्ष केंद्रित करूया आता. आणि आता याच्या पुढचा जो लेख आहे तो रोहित वाचणार आहे. येस. हा जो लेख आहे ह्याचं नाव आहे अत्तराची कुपी हरतालिकेची. शाळेत असताना पहिली चाचणी परीक्षा आणि श्रावण महिना साधारण पुढे मागे असायचे. श्रावणी सोमवार, शुक्रवारची सवाष्ण, कुणाची ना कुणाची तरी मंगळागौर, नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी होते तोवर गणपतीचे वेध लागायचे. आमचा घरचा गणपती गावी असतो, त्यामुळे इथे फक्त इतर नातेवाईकांकडे जायचं असायचं. त्या काळी इतके काही गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव नसायचे. हा हा रोहित, एक मिनिट. हा. मधल्या 2 ओळी ऐकू नाही आल्या. एक ओके. तर थोडं हळू वाच. हा. आणि पुन्हा थोडस आधीपासून वाच. हो हो. आमचा घरचा गणपती गावी असतो, त्यामुळे इथे फक्त इतर नातेवाईकांकडे जायचं असायचं. त्या काळी इतके काही गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव नसायचे. मला मात्र गणपतीपेक्षा हरतालिका जास्त खुणावत असे. शेजारच्या वेलणकर आजींच्या घरी अगदी सागर संगीत पद्धतीने हरतालिका पुजली जायची. स्वतः वेलणकर आजी कॉलेजात प्रोफेसर होत्या, त्यामुळे त्यांच्या सवडीने पुरुष मंडळी ऑफिसला गेली की लगेचच पूजा असे. महत्वाचं म्हणजे वेलणकर आजी स्वतःच पूजा सांगायच्या. माझी आई, काकू, बापट वहिनी, फडके काकू, ज्योतिताई, रमणताई, रजनी वहिनी आणि आम्ही 6-7 मुली असा गोतावळा जमायचा. त्या दिवशी सकाळी लवकर उठून नहाण करायचं आणि छोटी टोपली घेऊन फुलं गोळा करायला जायचं. पारिजातक, गोकर्ण, तगर, जास्वंद, तेरडा, अनंत किती प्रकार. त्याचबरोबर पत्रीही खुडून आणायची. घरी आले की आईने केलेली अळीवाची किंवा साबुदाण्याची लापशी प्यायची आणि मग तिला पूजेची तयारी करायला मदत करायची. आई सुद्धा नहाण करून सोहळ्यातली किंवा कधीतरी नऊवारी साडी नेसून तयार व्हायची. तिचे लांब सडक हलकं कुरळ असलेले केस आणि त्याची नजाकतीने घातलेली बटवेणी, त्यावर गजरा किंवा छोटस गुलाबाचं फूल, कानात झुंबर,
गळ्यात तन्मणी, पाटल्या बांगड्या, हिरवा चुडा, मोत्याचे तोडे, किती सोज्वळ आणि परिपूर्ण दिसे ती. आम्ही पण एखादा त्यातल्या त्यात नवीन फ्रॉक किंवा त्यावेळेच्या फॅशन प्रमाणे मॅक्सी वगैरे घालून तयार होत असतो. पूजेची सगळी तयारी मोठ्या ताटात करून झाली की आई त्यावर तिचा एक ठेवणीतला आजीने लग्नात तिला दिलेला क्रोशाचा रुमाल घालत असते. पूजेच्या तयारीत उगाळलेले चंदन, गुळ खोबरं, नारळ, 5 फळं, पंचामृताचं कचोळं सगळ्याच अप्रूप वाटतं. वेलणकर आजींकडेही सगळी तयारी केली जात असे. घरातलं सामान सरकवून 7-8 जणींना बसता येईल अशी मोकळी जागा केलेली असायची. सगळ्या बायका आणि मुली जमल्या की आजी पूजा सांगायला सुरुवात करत. संस्कृत मध्येच सांगायच्या आणि मधून मधून अर्थही सांगायच्या. गद्य देखील त्या इतकं गेय करून सुरात म्हणायच्या, खूप गोड वाटायचं ऐकायला. हरतालिकांच्या 2 जोड्या 2 परातीत ठेवल्या असत आणि सगळ्या बायका त्याच्या भोवती बसत. आजी खुर्चीवरच असायच्या. आम्ही मुली दाटीवाटीने सगळं दिसेल अशा प्रकारे बसत असू. पूजेतील सामान कोणी काही विसरलं असलं तर त्याचा कधी बाऊ नाही केला जायचा. लागलंच तर आमच्याच पैकी कोणीतरी तात्पुरता पुलंच्या नारायणची भूमिका नेमकेपणे बजावत असत. दरवर्षी आजी या पूजेचं महत्व पटवून द्यायच्या. पूजा झाली की थोडी आवराआवरी करून असेल तितक्याच सामग्रीत जमेल तशी आरास करायची जबाबदारी माझी असते. मग आरती झाली की आजी कॉलेजला जायचा. त्या दिवशी फराळाचंही पॉटलक असे. साबुदाण्याची खिचडी, रताळं किंवा बटाट्याचा कीस, वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी, उपासाचे पापड आणि चकल्या, अळीवाचे लाडू असा रगड मेनू असे. सगळ्या जणी जरा निवांतपणे पूजा नीट झाल्याच्या समाधानात शिळोपाच्या गप्प्या करत फराळ करीत असत. फराळाच्या पदार्थांची इतकी रेलचेल असली तरी नैवेद्याचं गुळ खोबरं आणि पंचामृताचं कचोळ याची मजा काही औरच असायची. रात्री घरची जेवण वगैरे करून आम्ही सगळ्या परत 8-8:30ला जमत असू. रात्रीची आरती आणि फराळ. उपास सोडायचा नाही ना रात्री. आरती झाली की माझी आई किंवा बापट वहिनी हरतालिकेची कहाणी वाचत. रात्री वेलणकर आजी सगळ्यांसाठी साबुदाण्याचे वडे आणि फ्रूट सॅलेड अगदी प्रेमाने करत. त्या काळी हरतालिका जागवायची प्रथा होती. सगळ्या मग मंगळागौरीचे खेळ खेळत. त्या दिवशी कोणाचीच उखाणा घेतल्याशिवाय सुटका नसे. आजी नेहमी स्वतः रचलेल्या पद्यातून नाव घ्यायच्या. रजनी वहिनीचं नुकतंच लग्न झालेलं होतं. अगदी लाजत लाजत नाव घेताना तिच्या गालावरची खळी इतकी गोड दिसायची ती अजून जशीच्या तशी आठवते मला. फडके वहिनी एखादं गाणं म्हणायच्या. केशवा माधवा त्यांचं अगदी आवडीचं होतं. रजनी वहिनी एखाद्या नाटकातला प्रवेश करून दाखवी तर कधी ज्योतिताई नवीन कविता म्हणून दाखवी. जागरण म्हटलं तरी सगळं 10 वाजेपर्यंत आटपत असत. मी तरी आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायची या विचारात निघायचे तिथे. खरं म्हटलं तर एक साधी पूजेची गोष्ट, दरवर्षी येणारी होणारी, पण तरी त्यातले जे हवे पण होते ना ते काही न उमगणारे होते. सकाळी पूजेच्या तयारीत आई एक छोटीशी अत्तराची बाटली ठेवत असे. त्या अत्तराची ही माझी कुपी आहे. 4-5 दशकं लोटली याला. पुलाखालून खूप पाणी गेलं. आम्ही सगळ्या आपापल्या सासरी स्थिरावलो. सगळंच बदललं झपाट्याने. चाळी बंगले जाऊन राहायला टावर्स आणि फिरायला मॉल्स याबरोबर नुसती फवारण्याची परफ्यूम झाली. अगदी 9 ते 5 सुवास राहतो अशा जाहिराती करणार. पण ही नंतर उडूनच जातात हो रोजच्या रोज. माझ्या आठवणींच्या कुप्या आहेत ना त्या चिरंतर आहेत आणि त्यांचा दरवळ असा कधीतरी हृदयातून, मनातून, लेखणीतून हळुवारपणे व्यक्त होतो. वा, मस्त. रुचा पोंक्षे यांनी लिहिलेला हा लेख होता. ही त्यांची आठवण होती. आता आपण रुचा ताईंना सगळ्यांसमोर घेऊन येऊया. रुचा ताई, तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर मी काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की रोहित तूच विचार, कारण तू वेलणकर आजी आणि वेलणकर कुटुंब आणि तिथे घडणारी ही तुझी आठवण जी सांगितलीस ते घर माझंच आणि माझीच आजी, माझीच आई, माझ्याच आत्या सगळ्या, आणि तू माझी ताई. खरं तर सख्खी शेजारीण असं म्हणायला हरकत नाही. पण खूप छान. या निमित्ताने मला सुद्धा आठवणी आल्या. म्हणजे मला मी तेव्हा नसेन ऑब्व्हियसली,
पण त्याच्यानंतर अनेक वर्ष आजीचा आणि आईचा हा म्हणजे दर हरतालिकेला हे सगळं व्हायचं आणि आजही आम्ही वाट बघत असतो की 12 वाजता उपास सोडायच्या वेळेला खिचडी, फ्रूट सॅलड हे सगळं आजही तोच मेनू आमच्याकडे असतो. त्यामुळे खरं तर माझ्याही आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या. तर तू सांग, तू या निमित्ताने कधी लिहायला लागलीस आणि काय काय लिहितेस हे जाणून घ्यायला आवडेल मला. अगं तसं बघायला गेलं तर गेली 25 वर्ष जवळजवळ मी कामाच्या निमित्ताने खूप लिखाण केलं, नाही असं नाही. ट्रेनिंग आणि कम्युनिकेशनच्या फील्डमध्ये मी होते, पण त्याच्यामुळे आलं असं की टेक्निकल लिखाण खूप झालं. आणि सध्या गेल्या 4 महिन्यापासून असं झालेलं आहे की माझं फ्रॅक्चर झालं, मग सर्जरी झाली. त्याच्यामुळे लॉकडाऊन मध्ये नाही, मी बेडलॉक मध्ये आहे सध्या. आणि संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा असं मी ठरवलं. आणि आतापर्यंत असे सगळे मनात जे सगळे हळुवारपणे कुठेतरी दडलेले विषय होते त्याच्यावर थोडं थोडं लिखाण करायला सुरुवात केली आहे. आणि हा उपक्रम चालू नक्कीच ठेवायचा विचार आहे. अगं आपण असं म्हटलं ना तर आपल्या लहानपणच्याच आठवणी 50-60 निघतील. अगदी अगदी तीच पानं इतकी लिहून होतील नाही म्हटलं तरी. खरंय. दुसरा एक उपक्रम असा करायचा आहे की माझं जे आता फ्रॅक्चर आणि सर्जरी झाली माझी, तर त्याचा माझा अनुभव आणखीन देवाच्या दयेने मी ते किती पॉझिटिव्हली घेतलं आणि कसं मी त्याच्यातून जाते ह्याचं एक थोडंसं लिखाण करायला मी सुरुवात केली. म्हणजे मग ते जॅपनीज मॉंकच्या स्टोरी सारखं की कोणाला तरी एखाद्याला ह्या माझ्या छोट्याशा लिखाणातून जर काही मोटिवेशन मिळालं, बरोबर. कॅन्सरचा पेशंट समजा जास्त पॉझिटिव्हली त्या सगळ्याकडे बघू शकला तर मला नक्कीच आवडेल. वा वा, खूप स्तुत्य हेतू आहे. आता आपण प्रतिक्रियांकडे जाऊया. रोहित, प्रतिक्रिया वाचून दाखव. येस, नक्कीच. कमेंट्स आहेत. तृप्ती कुलकर्णी आहेत, त्यांनी म्हटलंय फारच सुंदर वर्णन केलंय तुम्ही. परत त्या काळात त्या वातावरणात जावं असं वाटलं. खूप काही चांगलं गमवलंय असं सुद्धा वाटलंय. मग प्रिया काटकर आहेत, त्यांनी सांगितलं रोहित अभिवाचन खूपच छान होतं, थँक्यू. लेख मस्तच होता. हरतालिकेची पूजा डोळ्यासमोर उभी राहिली. अत्तराची कुपी जपून ठेवावी अशीच आहे. भारती ठोसर सुद्धा म्हणतात की लेख खूप छान होता आणि अभिवाचन देखील सुंदर झालं. या निमित्ताने ऍक्च्युली मला एक सांगायचंय ते म्हणजे की तुम्हाला रुचाताई की नक्कीच काहीतरी लिहा यावर. कारण आता परवाच तत्सम परिस्थितीवरती एक लेख आम्ही वाचला स्लिप डिस्कच्या ह्याच्यावरती. सो आम्हाला तुमच्या लेखणीतून काय येतंय ह्याची खरंच उत्सुकता आहे. सो मला ऍक्च्युली पर्सनली खूप उत्सुकता आहे. कारण या निमित्ताने हा बोला तो प्रोग्राम आणखीन नक्कीच मला वाटतं मी त्यावेळेला कमेंट पण केली होतीस. आणि आता सांगायचं झालं तर रोहितनी खरंच इतका समरस होऊन वाचला लेख की मलाच मी 5-6 वर्षाची झाली असं वाटत होतं. आणखीन शाळेत वार्षिकोत्सवामध्ये कसं असतं ना, आपण बक्षीस घ्यायला जातो, आणखीन त्यावेळेला एक हवंहवंसं वाटणारं दडपण असतं, पण तरी सगळेजण आपल्याकडे बघतायत ते मात्र आपल्याला छान वाटत असतं. त्या फिलिंग मधून जाते मी आता. किती गोड. मला या निमित्ताने सांगायचं की मी मधुराव मध्ये असं एक माझं वाचनावरचा एक लेख होता आणि त्याच्यावर मी असं लिहिलं होतं. अख्खा काही लेख आता मी वाचणार नाहीये, पण त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं की माझं वाचन कमी झालं ज्या वेळेला मी माझ्या बाळाला जन्म दिला. त्याच्यानंतर त्याच्या मागे त्याच्या सगळ्या वाढीच्या काळामध्ये माझं वाचन कमी झालं. पण एक जिवंत पुस्तक किंवा जिवंत गोष्ट माझ्या समोर तयार होती, एक पुस्तक नवीन लिहिलं जातंय हे बघण्यामध्ये मला जास्त रस होता. तर मला असं वाटतं की प्रत्येक आयुष्य हे म्हणजे एखाद्या पुस्तकासारखं आहे. कारण प्रत्येकाचे अनुभव, त्यांचे नातेसंबंध, त्यांना वाटणाऱ्या गोष्टी, त्यांचे विचार हे सगळं जर आपण बघायला गेलो तर जेवढी माणसं तेवढी पुस्तकं आणि तेवढे विश्व आणि तेवढे अनुभव होणार. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपल्या मनातल्या गोष्टी या लिखाणातून व्यक्त कराव्या. आणि रुचाताई, तू सुद्धा हे नक्की कर आणि असंच लिहित राहा. आणि तू या कार्यक्रमात आलीस आणि दरवेळेला आमचा कार्यक्रम आवर्जून पाहतेस, आवर्जून कमेंट करतेस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सध्या वेळ मोकळा बराच आहे त्याच्यामुळे जमतंय अगदी ऑनेस्टली सांगायचं झालं तर. पण मला तुला पण एक सांगायचंय मधुरा की
सगळ्यांचे लेख वाचतेस, पण तुझे मधुरव मधले वाचायचं सोडू नको बाळा. नाही नाही, अगं मध्ये मध्ये वाचते. आता मागच्या जो आपला काय म्हणूया आता आपण 10A असा 10वा आणि त्यातला थोडासा तो झाला, त्याच्यात मी माझा लेख वाचला आणि त्याची पण एक गंमत आहे. तो लेख होता माझा, पण अनेकांना वाटलं तो कोणाचा तरी आहे. तर ते कोण आहेत ते आता आपले पुढचे गेस्ट आहेत. तर त्याच्याकडे आता मी वळणार आहे. पण मी नक्की प्रयत्न करीन. अगं इतके इतके मेल्स येत आहेत की मला सगळ्यांना मी कसं सामावून घेऊ हा माझ्या पुढे आलेला खरं तर प्रश्न आहे. पण मधुराव, तुम्ही पुस्तक घ्या, लवकरच त्याचं ई बुक येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ते प्रत्यक्ष वाचता येईल, ऐकता येईल. तर मला असं वाटतं की तो अनुभव तुम्ही घ्याच आणि या निमित्ताने मला नवीन लिहायची संधी मिळू दे आणि नवीन लिहिण्यासाठी मला उमेद मिळू दे अशी मी आशा करते. पण मी तुझी ही जी इच्छा आहे ती मी घेतलेली आहे माझ्याकडे. तर काळजी करू नकोस. पण तरी सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. येस. आता मी मगाशी म्हणाले, उल्लेख केला की मी माझा व्यायामशाळेवरचा लेख वाचला आणि मला मेसेज आला की त्या दिवशी ज्यांचा लेख मी वाचणार होते, अभिजित ठोसर, तर ते सुद्धा व्यायामशाळेत जाणारे आणि व्यायामशाळेवर प्रेम करणारे असल्यामुळे लोकांना वाटलं की तो त्यांचाच लेख आहे. तर व्यायामशाळेवरचा लेख माझा होता, कारण त्या दिवशी ते येऊ शकले नव्हते आपल्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे. पण त्यांनाच बिचाऱ्यांना वाईट वाटलं की अगं सगळ्यांना वाटतंय हा माझा लेख आहे. पण काही हरकत नाही, काहीतरी चांगले विचार पोहोचणं महत्वाचं आहे. शेवटी नाम में क्या रखा है की नाही. पण तरी सुद्धा आता मी अभिजित ठोसर यांचं लिखाण वाचणार आहे. आता ते कसं आहे लिखाण, वेगळा प्रकार आहे. मी वाचते म्हणजे तुम्हाला कळेल. मला सर्व कवी आणि लेखकांबद्दल अत्यंत आदर आहे. त्यांच्यासारखं हुकमी लिखाण जमणं हा खरंच कलाकारांचा प्रांत आहे आणि सदैव सच्चा प्रेक्षक असणारा मी कधीतरी याची नक्कल करायची हुक्की येणारा या कलावंतांचा एक चाहता आहे. आज तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगायचा प्रयत्न आहे की ज्या गोष्टीमुळे मला पटलं की मी कवी नाही. या सगळ्याला कारण घडलं ते श्रीधर फडकेजींचं गाणं मी राधिका मी प्रेमिका. कवी नाखवे यांचं गीत आहे बहुधा. हे गाणं मला भारी आवडलं. सतत मनात गुंजायला लागलं. त्याची चाल, त्यातलं वर्णन भावलं, पण खटकूही लागलं. मन अस्वस्थ झालं. छे छे, देव आणि भक्ताचं नातं कितीही उत्कट असलं तरी इतकं शारीरिक कसं असेल हा प्रश्न पडला. वाटलं राधेला काय वाटेल. ती कृष्ण भक्त, वयाने कृष्णापेक्षा मोठी. तिची भीती अशी असेल का की कृष्णाला काय वाटेल. आणि या सगळ्या समज गैरसमजामुळे त्या बिचारीच्या संसाराची अवस्था ही बिकटच असणार. तर अशी अस्वस्थ कृष्ण भक्त राधा कृष्णाला म्हणेल, समजून घे रे घनश्याम मला. ही कविता आहे. या प्रसंगावरनं त्यांनी ही कविता लिहिली आहे. समजून घे घनश्याम मला रे, समजून घे घनश्याम. रूप साजिरे तुझे पाहता, रूप साजिरे तुझे पाहता, नकळे पडला विसर जगाचा. जवळी घेता लहान ग्याला, जवळी घेता लहान ग्याला, मीच बनले श्याम रे. रूप साजिरे तुझे पाहता, नकळे पडला विसर जगाचा. जवळी घेता लहान ग्याला, मीच बनले श्याम रे, समजून घे घनश्याम रे. स्पर्श तुझा अंगावर काटा, स्पर्श तुझा अंगावर काटा, मोहती गात्रे गुंगी येता. स्पर्श तुझा अंगावर काटा, मोहती गात्रे गुंगी येता. सर्वस्वाचा विसर पडे मज, सर्वस्वाचा विसर पडे मज. अस्तित्वच मग श्याम रे, समजून घे घनश्याम रे. नसता तूही आसपास रे, नसता तूही आसपास रे, गात्री माझ्या वास तुझा रे. नसता तूही आसपास रे, गात्री माझ्या वास तुझा रे. यमुने काठी थिरकत असता, धुन मुरलीची श्याम रे, समजून घे घनश्याम रे. संसारी या मन न गुंतते, संसारी या मन न गुंतते. अध्यात्माची ओढ सतवते, परमात्म्याशी तद्रूप होता, परमात्म्याशी तद्रूप होता. ईश्वर माझा श्याम रे, समजून घे घनश्याम रे. संसारी या अपूर्णांक मी,
संसारी या अपूर्णांकमी चुकली भुलली अवघी नाती. संसारी या अपूर्णांकमी चुकली भुलली अवघी नाती. पूर्णत्वाची ओढ लागली अवघीच नाती श्यामरे. समजून घे घनश्यामरे. उगमापासूनी वाहे धारा. उगमापासूनी वाहे धारा. धारा नचमी आहे राधा. उगमापासूनी वाहे धारा. धारा नचमी आहे राधा. उगमापासूनी धावत सुटता. उगमापासूनी धावत सुटता. उगमच भासे श्यामरे. समजून घे घनश्यामरे. कविता लिहून झाल्यावर खूपच खुश झालो. मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांना ऐकवली. कौतुक झालं. मलाही माझ्यातही बहुधा कवी दडलेला आहे असा भास होऊ लागलेला. पण मनाची अस्वस्थता ती मात्र काही जाईना. कारण मनातील प्रश्नांची उत्तरं काही मिळत नव्हती. पण गाणंही मनातून जाईना असा पेस निर्माण झाला. आणि त्याच वेळी माझ्या काकांनी दिलेलं सत्पुरुषाचं चरित्र माझ्या हाती आलं. कित्येक महिन्यात न उघडलेल्या त्या चरित्राचं मी एक पान उघडलं आणि काय आश्चर्य, त्यात एका शिष्याने त्या सत्पुरुषांना हाच प्रश्न विचारला होता की महाराज, राधाकृष्णाबद्दल जे काही भक्ती म्हणून लिहिलं जातं किंवा लिहिलं गेलं आहे ते मनाला पटत नाही, तर असं का? आणि खरं काय ते नक्की सांगा. उत्तर असं होतं की मुळात राधा ही कोणी व्यक्ती नाहीच मुळी. तो एक भक्ती मार्ग आहे. प्रचलित भक्तिधारेच्या उलट जाणारा म्हणून राधा. हा मार्ग जगात संसारात वावरत असताना भक्ताला द्वैतात घेऊन जातो. म्हणजे भक्ताला जगात या संसारातील सर्व गोष्टी करताना जगाचं भानच उरत नाही. भक्त व कृष्ण हेच सर्वस्व होतं. म्हणजे भक्त आता तुमच्याशी बोलतोय, पण त्याला विचारलं तर तो मात्र कृष्णाशी बोलत असतो. म्हणजे सर्व कृती फक्त कृष्णाशीच घडत आहेत हेच भक्ताला वाटत असतं. म्हणून राधा भक्तीमधील स्त्री आपल्याच पतीबरोबर घेतलेलं रतिसुख देखील कृष्णाबरोबरच घेतल्याचं सांगते. आणि मग सामान्य लोकांचा जो गोंधळ उडतो तो अशा भक्तिकथा व भक्तिगीतांमधून आपल्या समोर येतो. यात चूक कोणाचीच नसते. कारण एकदा राधा भक्तीमध्ये रमलेला भक्त परत सामान्य अवस्थेत येतच नाही, तर तो पुढे द्वैतातून अद्वैताकडे जातो. म्हणजे भक्त व देव एकरूपच होऊन जातात. मग हा भक्ती मार्ग कुणाला कसा बरं कळेल? हेही लक्षात आलं की आपलं भाग्य थोर की आपले संत महात्मे द्वैत अद्वैताचा प्रवास करून परत आपल्या सामान्यांच्या अवस्थेला येऊ शकतात. म्हणून आपल्याला समजेल असा भक्ती मार्ग, अध्यात्म मार्ग सांगू शकतात. पण राधा भक्त झालेले मात्र आपल्याला या भक्ती मार्गाविषयी काहीच सांगू शकत नाहीत. मग वाटू लागलं की या भक्ती मार्गाविषयी आपण सांगूया. लागलो तयारीला. त ला ट आणि म ला प जुळवू लागलो. पण कविता काही जमेना. महिने गेले, वर्ष व्हायला लागलं. माझ्यातलं उफाळून आलेलं कवी पण संपूर्ण आटून गेलं नि मी प्रयत्न थांबवले. जमणार नाही, आपण कवी नाही हे स्वतःशी मान्य केलं आणि फडक्यांच्या गाण्याने मनाला येणाऱ्या अस्वस्थतेशी तडजोड करू लागलो. वाटलं आता त्या कृष्णाच्या मदतीशिवाय हे काही शक्य नाही. एके दिवशी संध्याकाळी घरी एकटाच टीव्ही पाहत होतो आणि अचानक काहीतरी झालं. अंगाची थरथर झाली. शेजारचं वर्तमानपत्र ओढून जसं आलं तसं लिहित गेलो. 5 मिनिटात सर्व आलं, झालं, संपलं. नंतर वाचलं अगदी तिराहितासारखं. कारण मला पक्क ठाऊक होतं की हे माझं नव्हतंच. पहिल्या कडव्यातच राधा भक्तीची पूर्ण महती आली होती. नंतर या मार्गातील द्वैताच्या प्रवासाचं वर्णन, भक्ती मार्गाचं वर्णन आणि मग अद्वैताकडे जाणं. भक्त, भगवंत आणि सारं जग एकच होऊन जाणं. समजून घ्या जन भक्ती मार्ग हा. समजून घ्या जन भक्ती मार्ग हा. कृष्णमयती झाली राधा. समजून घ्या भक्ती मार्ग हा. कृष्णमयती झाली राधा. साधुनी कृष्णी एकरूपता. साधुनी कृष्णी एकरूपता. तिचा स्वतःला पूर्ण विराम.
समजूनी घ्या जन भक्ती मार्ग हा, कृष्णमय ती झाली राधा, साधुनी कृष्णी एक रूपता, तिचा स्वतःला पूर्ण विराम. रूप दर्पणी पाहुनी तिजला, रूप दर्पणी पाहुनी तिजला, हर्ष मानसी फार होत असे. रूप दर्पणी पाहुनी तिजला, हर्ष मानसी फार होत असे. हृदयातील तो श्याम कन्हैया, दर्पणातून हासत असे. मंथन करिता लोण्यासाठी, मंथन करिता लोण्यासाठी मनात चाले विचार मंथन. मंथन करिता लोण्यासाठी मनात चाले विचार मंथन. मनात कान्हा चोर पावली, शिरुनी नेतो तिचे मी पण. मनात कान्हा चोर पावली, शिरुनी नेतो तिचे मी पण. कधी मदनाचा बाण पतीचा, कधी मदनाचा बाण पतीचा, कृष्ण सावळा बनून जातो. कधी मदनाचा बाण पतीचा, कृष्ण सावळा बनून जातो. कधी मनातील काम कालिया, वेणू नादे डोलू लागतो. भक्ती मार्ग हा असा आगळा, भक्ती मार्ग हा असा आगळा, राधा बनली कृष्ण सावळा. भक्ती मार्ग हा असा आगळा, राधा बनली कृष्ण सावळा. तीही पतीही सारे गोकुळ, तीही पतीही सारे गोकुळ, मुरलीधर गोपाळ कन्हैया. एकदाच ही अशी समाधी, एकदाच ही अशी समाधी, कधी नसे मग येत जागृती. एकदाच ही अशी समाधी, कधी नसे मग येत जागृती. कशी सांगा मग कथेल राधा, कशी सांगा मग कथेल राधा, याही मार्गे होते भक्ती. कशी सांगा मग कथेल राधा, याही मार्गे होते भक्ती. मी पणाचे भान जाता, मी पणाचे भान जाता, सारी सृष्टी होते कान्हा. मी पणाचे भान जाता, सारी सृष्टी होते कान्हा. अस्तित्वच मग तुमचे नुरते, अस्तित्वच मग तुमचे नुरते. तुम्ही कान्हा जग हे कान्हा, तुम्ही कान्हा जग हे कान्हा. वाव, हा मज्जा आली मलाच आत्ता वाचताना, की आधी एक कविता लिहिली आणि त्याच्यानंतर इतका त्याच्या मागे विचार करून हे आपसूक आलं. आणि त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की हे माझ्या हातून नाहीच घडलं, पण नक्कीच हे त्यांच्या हातून आणि त्यांच्या कुठेतरी मनात ज्या गोष्टी होत्या, त्यांच्या सत्सद बुद्धीमधूनच हे सगळं आलेलं आहे. तर त्यांना आता आपण घेऊन येऊया. अभिजित ठोसर. अभिजित दादा, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. काय सांगाल ह्याच्याविषयी? म्हणजे तुम्ही लिहिलंच आहे की कशी त्याची प्रोसेस आहे हे लिहिलंच आहे, पण तुमच्या लिखाणाविषयी किंवा तुम्ही तुम्हाला म्हणजे हे लिहावं असं वाटलं का तुम्ही कायम लिहिता? आणि हे लिहिल्यानंतर म्हणजे आता ही जी दुसरी कविता तुम्ही म्हणालात की सरसर सरसर माझ्याकडनं लिहिली गेली, त्याच्यानंतर काही लिहिलेलं नाहीये ह्याच्यामध्ये, तर तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कसं माहितीये का, म्हणजे माझा अनुभव तुम्हाला सांगतो या बाबतीतला, की मी लिहावं म्हणून लिहू शकत नाही. म्हणजे तुम्हाला मान्य करायला लागेल की असा हुकमी लेखकांसारखा की चला आता कविता करू किंवा चला आता लेख लिहूया एखाद्या गोष्टीवर, असं होत नाही. पण एखादा विचार जेव्हा मनामध्ये खूप वेळ राहतो आणि तेव्हा त्यातनं काहीतरी असं एक पटदिशी येऊन जातं, हा माझा अनुभव आहे. आणि ह्याच्यानंतर पण बरेचदा असं मला अनुभव आलेला आहे. आणि हे एक टाकी पटकन लिहिलं जातं आणि मी ते विसरून जातो. म्हणजे माझी अशी आतापर्यंतची पद्धत होती की मी जे काही आलं ते कुठेतरी लिहितो आणि ते सोडून देतो. परत त्या अस्वस्थतेतनं बाहेर आलं की संपलं. ओके, अशी माझी आतापर्यंतची भावना आहे. नुकती माझ्याकडनं एक अशी कविता झाली होती की ज्याच्यामध्ये मी एक नाटक पाहायला गेलो होतो आणि त्याचा पडदा खाली आला आणि मला एकदम काहीतरी सुचलं, ते मी टक 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 मोबाईल वरती टाईप करून टाकलं. त्याच्यावर चर्चा झाली. पण तेव्हा माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं की अरे लिही, हे कुठेतरी लिहून ठेवा, तुझ्याकडे असावं. आणि त्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की माझ्या बायकोने हे सगळे चिटोरे आणि पेपर ठेवले होते, त्यामुळे मला मिळाले. नाहीतर हा अनुभव परत वाचून त्या अनुभवातनं जाणं मला जमलं नसतं. त्यामुळे तिचेही तितकेच आभार मानायला. वा वा, किती गोड. खऱ्या अर्थी म्हणजे आपण म्हणूया की राधेचं प्रेम आहे हे कुठेतरी की त्यांनी तुम्हाला जाणून घेतलं की तुम्ही मात्र हे करणार नाहीत, पण त्यांनी ते जपून ठेवलं, त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार. आणि आता आपण प्रतिक्रिया बघूया. रोहित, काय म्हणणं आहे सगळ्यांचं? येस, केदार जोशी आहेत, ते म्हणतात की कविता फार सुरेख होती,
डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं. वाचनही फार सुरेख होतं. त्यानंतर एक मी कमेंट पाहिली होती, खूपच हे आहे. कौस्तुभ भागवत ते म्हणतात, अप्रतिम कविता, कवितेतच चाल एक दडलेली आहे, वेगळी लावण्याची गरज नाही. मग इथे संतोष विजय बेंडाळे आहेत, ते म्हणाले की अभि तू शाळेत असताना गोष्टी सांगायचास, त्याची आठवण झाली, वाह बहुत बढिया. आणि उज्ज्वला रहाणे आहेत, त्या सुद्धा म्हणाल्या की वाह सुंदर, राधे श्यामाचा प्रेमाचा मिलाफ, किती सुंदर विवेचन ठोसर सर, सलाम तुमच्या लेखणीला, अलभ्य लाभ होता हा. असं चालूच आहे. मग प्राजक्ती वगैरे त्या म्हणे की व्हेरी इमोशनल आणि खूप सुंदर लिहिलंय तुम्ही अभिजित दादा. आणि मग काय आपल्याकडे कमेंट थांबतच नाहीत, सो त्या चालूच राहतात आणि ते हार्ट आणि लाईक्स चालूच राहतात. मस्त मस्त. अभिजित दादा, खूप छान अनुभव होता. म्हणजे नुसतं लिखाण किंवा कविता नाही, तर हा एकत्रित अनुभव खूप छान मिळाला. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात की आतून येतं आणि मी त्या क्षणी ते लिहितो, त्यानंतर मी त्यातनं बाहेर पडतो. मला असं वाटतं की हे जमणं खूप कठीण आहे. म्हणजे ज्या वेळेला स्वानंद किरकिरे आपल्याकडे आला होता, तेव्हा तो म्हणाला की आपण जरी लिहिलं असेल तरी सुद्धा त्याच्याकडे त्रयस्थासारखं बघता आलं पाहिजे. आणि जर ते नसेल तेवढं चांगलं, तर त्याला तुम्ही बाजूला करता आलं पाहिजे तुम्हाला. आपण आपल्या लिखाणावर प्रेम करत राहतो आणि आपण खुश होतो, आणि त्यामुळे कदाचित पुढची वाट असते ती आपण खूप हळूहळू त्या वाटेवरनं जातो. तर मला वाटतं की हे जे आध्यात्मिक आपण काहीतरी आता अनुभवलं, आणि ही जी आध्यात्मिक पातळी आहे ती सुद्धा यायला वेळ लागतो, पण ती तुम्ही तुमच्याकडे आहे हे बघूनही आम्हाला सगळ्यांना खरंच खूप घेण्यासारखं आहे. आमच्या तरुण पिढीला खरंच खूप शिकण्यासारखं आहे. तर तुम्हाला प्रतिक्रिया आल्या त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी एक पटकन सांगतो की आपण जेव्हा लिखाण करतो ना, त्यात अनुभव कथन असलं की ते जास्ती भावतं. म्हणजे आता शुक्रवारी एक कथा होती, त्याच्यामध्ये सासरे आणि सुनेबद्दल कथा होती. त्यात ते अनुभव कथन म्हणजे तिला काय भावलं हे जेव्हा त्यातनं प्रकट होतं ना, तेव्हा आपण खूप छान त्याच्याशी रिलेट होतो. तर हा अनुभव येण्यासाठी विचार करणं महत्वाचं आहे. आणि काही वेळेला मला असं वाटतं की वैचारिक कविता लिहिण्याकडे माझा कल असावा, असा माझा समज झालाय. कारण बराच खल होऊन काहीतरी बाहेर येतं, आणि त्यामुळे अनुभव प्रकटीकरणाला निश्चित महत्व आहे आणि ते शिकावं लागतं. कारण नाहीतर सगळ्या घटना असतात, जोपर्यंत त्याला तुम्ही अनुभव या दृष्टीने बघत नाही किंवा ती दृष्टी तुमच्याकडे येत नाही, तोपर्यंत तो अनुभव प्रकट करणंही तितकं कठीण जातं. बरोबर आहे, बरोबर आहे. अभिजित दादा, तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला. खरंच आम्ही खूप शिकलो, आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार. कारण काय होतं, एखादा तुम्ही आता म्हणालात तसं की वाचन झाल्यानंतर एक अनुभव येतो आपल्या गाठीशी, आणि आपण तो घेऊन जगतो किंवा आपण पुढे जातो. पण मला असं वाटतं की आज एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता हा. एक तर वाचनाच्या दृष्टीने सुद्धा मला वेगळं वाटलं की 2 कविता, त्याच्यामधले तुमचे विचार हे सुद्धा खूप महत्वाचे आणि मोलाचे वाटले. आणि आता जे तुम्ही बोललात ते सुद्धा मला असं वाटतं की नेहमी असं होतं की सामान्य माणसं आहेत, म्हणजे ती त्यांच्या क्षेत्रात काहीतरी करतायत, पण ती कुठेतरी व्यक्त होत आहेत. तर त्यांच्यासाठी हा मधुरवचा प्लॅटफॉर्म आहे. आणि तिथे आल्यानंतर कितीतरी माणसं त्यांची लिहिण्याची पद्धत, त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्या आयुष्यामध्ये खूप काही भर पाडून जाते. आणि आज तुमच्या या प्रोसेस बद्दल जाणून घेतल्यानंतर मला माझ्या खरंच म्हणजे मी असं म्हणेन की एक मोलाची भर पडली असं मला वाटतंय. मलाही तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे, कारण हे जे तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, तर त्यामुळे हे जमू शकतं. नाहीतर मी कधीच स्वतःहून माझी कविता किंवा अनुभव हा कुठे वाचावा किंवा हे करा असं कधीच माझ्या मनात आलं नसतं. त्यामुळे हा अतिशय चांगला उपक्रम आहे असं मला निश्चित वाटतं. आणि लोकही खूप भरभरून प्रतिसाद देत आहेत. तर गेल्या वेळी आपला कॅन्सल झाला प्रोग्राम, तेव्हा तर मला खूपच जाणवलं, इतक्या लोकांनी विचारले प्रश्न, म्हणजे इतकी लोक बघतात. त्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. असंच चालू ठेवा. थँक्यू सो मच अभिजित दादा. आजच्या कार्यक्रमातलं लिखाण जे काही होतं त्याचं वाचन झालेलं आहे. पुन्हा एकदा सूचना की पुढचा रविवार आणि शुक्रवार हे दोन्ही स्पेशल असणार आहेत. एक तर आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. शुक्रवारच्या भागामध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की तुम्ही गेस करा कोण आहेत,
तर काही जणांनी गेस केलंय आणि ते बरोबर आहे. दिलीप प्रभावळकर आपल्या बरोबर येणार आहेत आणि फक्त त्यांनी शुक्रवार का रविवार ही वेळ मला अजून पक्की दिली नाहीये, पण माझ्या दृष्टीने शुक्रवारी ते येतील आणि रविवारी आपण जगभरातनं, भारताच्या बाहेरनं जे लिखाण आपल्याकडे आलेलं आहे त्याचं वाचन आपण करणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही भाग स्पेशल असणार आहेत, ते नक्की बघा. आणि दुसरी सूचना की आपण मधुरा वेलणकर साटम या नावाने मी युट्यूब चॅनल सुरू करते, जो आता परवाच्या मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता त्याच्यावर आपल्याला मधुरवचा पहिला भाग बघायला मिळेल आणि मग हळूहळू आपले सगळे भाग तिथे बघायला मिळतील. त्यामुळे मधुरा वेलणकर साटम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर पण करा आणि नक्की मधुरवचे भाग तिथे बघा. आणि जे फेसबुकवर नाही आहेत किंवा जे हे कार्यक्रम बघू शकलेले नाहीयेत त्यांना नक्की सांगा की तिथे जाऊन हा कार्यक्रम बघा. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज मला छान झोप लागणार आहे. हा 10वा एपिसोड आपला खूप छान पार पडलेला आहे आणि खूप वेगळा अनुभव देऊन गेलेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल. त्यामुळे सगळेजण लिहित राहा, वाचत राहा, मधुरव बघत राहा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.